नमस्कार मंडळी, तुम्ही पण तो रोस्टेड हळदीवाला फेस मास्क ट्राय केलाय का कधी? की माझ्यासारखा फक्त पाहिलंय आणि सोडून दिलंय? तो खूप व्हायरल झाला होता. म्हणजे ती हळद पूर्ण जाळतात तव्यावर आणि मग त्यात हनी वगैरे टाकून लावतात. फरक पडतो असं पण दाखवतात, पण मी आजपर्यंत फक्त पाहिलंय, ट्राय नाही केलं. खूप दिवसापासून इच्छा होती. मला माहिती आहे तो ट्रेंड जुना झालाय आता, पण माझी खूप दिवसांची इच्छा आहे आणि टाइम पण नव्हतं. सासरे असल्यामुळे 2 मुलं वगैरे, आणि आता खूप टायमिंग पण झाली आहे. तुम्हाला दिसतच असेल काळवंडलाय सगळा चेहरा. सासरे तर टाइम नाही भेटत. आता मम्मीकडे आली आहे जाळायची आणि त्यात हनी वगैरे टाकून. चला तर मग पाहूया, पटकन करूया. फरक पडतोय का ते पण कळेल ना आपल्याला. आणि माझ्यासारख्याच तुम्ही जर असताल, तुम्ही पण नसेल ट्राय केलेलं, तर तुम्हाला पण कळेल करावं की नाही ते. चला तर मग पाहू. तर इथं मी गॅसवर तवा ठेवला होता आणि पोहे खायचा जो चमचा असतो ना, तो 1.5 चमचा हळद मी घेतली. कारण कमी नको पडायला, जास्त झाली तरी काही प्रॉब्लेम नाही, पण कमी पडली तर मग उगीचच. त्याच्यामुळे 1.5 चमचा हळद घेतली आणि हळद टाकली ना तव्यावरती की लगेच असं धूर निघायला लागतो, धूर निघायला सुरू होतो. कारण तो तवा तापलेला असतो, त्याच्यामुळं जास्त मोठा पण नाही ठेवायचा गॅस, नाही तर जळून जाईल, कुठं कच्ची राहील आणि कुठं बर्न होईल. त्याच्यामुळं मीडियम आचेवरतीच तुम्ही छान रोस्ट करून घ्यायची हळद. आणि आपोआप कळतं आपल्याला, दिसतं हळद पूर्ण कलर चेंज करते. आता मी काही व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की पूर्ण एवढा मोठा गॅस करतात आणि एवढी जाळूनच टाकतात हळद. तर तसं आपल्याला करायचं नाही. पूर्ण काळी पण नाही करायची, जळाल्यावर काय राहणार आहे त्यात पूर्ण. मग बर्न करायची, म्हणजे ब्राऊन कलर होईपर्यंत. त्याच्यातून वास यायला लागतो, तेव्हा मग बंद करायची. आपल्याला कळून जातं. हे पहा, आता ही आफ्टरवाली हळद आहे ब्राऊन झाल्यावर, आणि ही बिफोरवाली. कॅमेऱ्यात आता खूप जास्त पण फरक नाही दिसत, पण रिअलमध्ये जास्त दिसतो. आणि त्यात मग मी हनी टाकलं, 1 चमचा हनी टाकलं. आणि हनीने काय होतं मधाने, की पूर्ण फेसवर इवन असं लागत नाही, स्प्रेड नाही होत. त्याच्यामुळं माझ्याकडे थोडं दही होतं, ते मी टाकलं 1 चमचा आणि छान असं मिक्स करून घेतलं मिश्रण. त्याचं सगळं एकजीव करून घेतलं आणि आता रेडी झालं. फेस पॅक लावण्याच्या आधी छान चेहरा धुवून घ्यायचा फेस वॉशने एखाद्या, आणि छान क्लीन करून घ्यायचा टॉवेलने, आणि मगच फेस पॅक लावायला सुरुवात करायची. आता इथं मी हा जो चेहरा दिसतोय ना, तो फेस वॉश लावल्यानंतरचा आहे. म्हणजे चेहरा क्लीन करून घेतलाय आणि आता त्याच्यावर मी फेस मास्क लावतीये. बोटानेच लावला होता. तुम्हाला जर ब्रशने लावायचा असेल तर तुम्ही ब्रशने पण लावू शकता. आणि सगळीकडे इवन स्प्रेड झालं पाहिजे, कुठे जाड कुठं पातळ लेअर असं नाही करायचं. आणि त्याच्यामुळंच थोडी जास्तच घ्यायची कधी पण हळद, म्हणजे सगळीकडे पुरते. मानेला पण लावायची. जर तुमचा गळा काळा पडला असेल मागच्या साईडने तर तिकडे पण लावा, आणि उरलेली हाताला लावली तरी चालेल. अशी मी सगळीकडे गळ्याला सुद्धा पूर्ण खालीपर्यंत लावून घेतली होती हळद. आणि इथं मी सगळा फेस पॅक लावला होता आणि माझा मुलगा घरात आला होता. त्याची रिॲक्शन पहा. आता आधी तर खरंच घाबरलं होतं, पण नंतर उगीचच नाटकं करत होता. आणि त्याचं झालं आणि माझा छोटा मुलगा पण उठला, मग त्याला पण दाखवलं. तो पण थोडासा घाबरला आणि नंतर काही नाही. मग मी नाही उठवलं बाई. आता सांग. आणि नंतर मग एकदा मम्मीला पण विचारून घेतलं की कसं वाटतंय ते. आता 15 मिनटं फेस पॅक ठेवला आणि चेहरा धुतला. हा पहा असा दिसतोय. आता फरक तर आहे, नाही म्हणू शकत. छान क्लीन झाला होता, मऊ झाला होता, आणि चमक पण होती, आणि थोडा कलरमध्ये पण फरक पडला होता. हां, पण बेसनचा पॅक जो लावतो आपण साधा सिंपल, तो पण एवढंच इफेक्ट देतो जेवढा याने दिलं. पण जेवढं इंस्टाग्रामला एवढं हाईप केलं होतं ना, की हा खूप कायच होतं, खूप पार कलरच चेंज करतो चेहऱ्याचं, जेवढं दाखवतात ना तेवढं काही नाही. पण काहीच उपयोग नाही आहे असं काही नाही आहे. तुम्ही अल्टरनेट करू शकता. फरक दिसतोय, छान चमक येते चेहऱ्यावर, टवटवीत झालाय, कलर पण चेंज झालाय. फक्त खूप जास्त काही नाही आहे, आपल्या बेसनच्या पॅकसारखाच आहे. एकदा नक्की ट्राय करा तुम्ही पण.